काय झालं साहेब? आत कोणीच नाहीये. पटली ना खात्री? अजून 2-4 घर आहेत माझी. यांची इच्छा असेल तर तिकडेही बघून घ्या. इन्स्पेक्टर साहेब, एक नंबरचा धूर्त आणि कावेबाज माणूस आहे हा. अरे यांनीच माझ्या मुलीला लपवलंय. हो, तुम्ही तुमच्या पद्धतीने विचारा ना. हा पोपटासारखा बोलायला लागेल, नाही तर बेड्या ठोकायला. बाई, आम्हाला आमचं काम शिकवू नका. प्रयत्न करतोय ना आम्ही. अहो मग करा. शेणामातीची बाहुली नव्हती माझी लेक. शांत व्हा. खोत साहेब, तुम्हाला चौकशीसाठी बोलवलं तर यावं लागेल. हो. आणि हो, गोदावरी खोत जर सापडल्या तर तसं आम्हाला कळवा. हो, कळवणारच. आणि मॅडम, तुम्ही पुन्हा एकदा नातेवाईकांकडे चौकशी करा. विश्वास ठेवा, तुमची मुलगी सापडेल. चला. आत बघा. दादा, हे कसं शक्य आहे? आत कुणीच नाहीये. समद्या खिडक्यादार बाहेरनं कडेकोट बंद करून गेलो होतो म्या. दादा, आम्ही जातो गोदाला शोधायला, नाहीतर उगाच गावात बोंबाबोंब व्हायची. कुठं शोधायला जाणार भिकाजी? गोदा पळाली नाही, पळवली गेलीये. सत्यवान, एक गोष्ट लक्षात आली का? कुलूप चावीनं उघडलं गेलंय. म्हणजे हे काम घरच्या भेद्याचं आहे. बोल, तूच केलंस नाही सगळं. बोल. हो हो, मीच केलं. गोदावरीला तू तुझी वागणूक देत होतास ना, बघवत नव्हतं रे मला. अरे कोताची सून होती की जनावरांसारखं वागवलंस तिला. जनावरांसारखं. तेव्हाच मी ठरवलं तुझ्या तावडीतून तिची सुटका करायची. शंकर, एवढ्या रात्री सगळं ठीक आहे ना? वहिनी, मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुमच्या शेतातल्या घराची चावी द्याल? गोदावरी ठीक आहेत ना? वहिनी, शंकर, शांत शांत. खूप त्रास दिला ना तुला, पण
तू काळजी नको करूस हा. मी तुला इथून बाहेर काढणार हा. चल पण इथून उठून सावकाश सावकाश. थांब वहिनी थांब. ये. काळजी करू नकोस. चल जवळच आहे. शंकर हे इतक्या जवळ आहे, कुणाला संशय आला तर? अगं उलट इतक्या जवळ म्हणल्यावर कुणालाच संशय येणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव हा. हे बघ ऐक, तू आतून कडी लावून घे हा. चल. शंकर हा. मला ना काहीतरी विचित्रच जाणवतंय. म्हणजे मला असं वाटतंय की आपली शेवटची. काय बोलतेस तू बहिणी? असं काही होणार नाहीये. मी तुझी इथून सुटका करणार, माझं वचन आहे तुला. बरे बघ बहिणी दार लावून घे. मी येतो. काळजी घे. गोदावहिनीने कर्तव्यात कधीच कसूर नाही केली. प्रतिकूल परिस्थितीतही व्रतस्थ पतिव्रता राहिली ती. तुझ्याशी प्रामाणिकपणे संसार केला तिने. धाकट्या भावासारखी माया केली माझ्या. तिचा विश्वासघात केलास तू. म्हणूनच माझा राग अनावर झाला. अरे किती दिवस हा उंदीर मांजरांचा खेळ बघायचा. कमीत कमी मी तरी तुमच्यासारखा कृतज्ञ नाहीये. नीच माणूस आहेस तू, नीच. ही भासडून ठेवीन. खूप मोठी चूक केली आहेस तू. सत्यवान, याला इथेच डांबून ठेवा.